नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण सध्या अनुभवत असलेल्या दुःखद घटनेचा विश्लेषण करणार आहोत. आपण अजूनही या दुःखद घटनेतून सावरतो आहोत की माननीय अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अचानक येणारे मृत्यू असोत किंवा अपघात हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटकच आहेत असं वाटायला लागले आहे. आणि ते जरी खरं असलं तरी प्रत्येक वेळी ते तेवढंच धक्कादायक होत असतं. कुणीही ॲस्ट्रॉलॉजर कधीही असे अपघाती मृत्यू प्रेडिक्ट करत नाहीत. म्हणजे नाही करायला पाहिजे. दॅट इज नॉट अ एथिकल प्रॅक्टिस. पण तरीही जर का कोणी म्हणत असेल की एखादा घटना किंवा असा हा अपघात 3 महिने अगोदर किंवा 6 महिने अगोदर प्रेडिक्ट केला गेला, तर याचा अर्थ एकच होतो की तो ॲस्ट्रॉलॉजर किंवा त्या ॲस्ट्रॉलॉजरनी वर्तवलेल्या खूप साऱ्या शक्यतांपैकी ही शक्यता खरी ठरली आहे. कारण ॲस्ट्रॉलॉजी हे नशीब घडवू शकत नाही. ॲस्ट्रॉलॉजी हे नेहमी गाईडलाईन म्हणूनच वापरलं गेलं पाहिजे. कारण आपण देव नाही आहोत. युनिव्हर्समध्ये असंख्य इन्फायनाईट पॉसिबिलिटीज आहेत. त्यामुळे त्या पॉसिबिलिटीजच्या जवळपास जाणारं एखादी शक्यता आपण वर्तवली, तर याचा अर्थ आपण कुणाचं नशीब नाही घडवू शकत. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी ही गाईडलाईन म्हणूनच वापरली गेली पाहिजे. पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मनात अनेक प्रश्न उठतात की काय घडलं असेल, कशामुळे घडलं असेल. त्यामुळे मी हा एक प्रयत्न करतेय की काय असू शकतं त्यांच्या पत्रिकेमधले प्लॅनेटरी अस्पेक्ट्स की ज्यामुळे हा अपघात घडला असेल. तर अजितदादांची पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये खूप प्रॉमिनंटली मला एक काय दिसतंय की वृषभ राशीतला युरानस त्यांच्या 8व्या घरातनं ट्रान्झिट करत होता. 8वं घर हे मृत्यूचं असतं, इनहेरिटन्सचं असतं आणि जॉईंट फायनान्सेसचं असतं. आणि जेव्हा युरानस सारखा अनप्रेडिक्टेबल सडनली काहीतरी घडवून आणणारा प्लॅनेट तिथनं जात असतो, तेव्हा ह्या सगळ्या विषयांना म्हणजे डेथ, इनहेरिटन्स आणि जॉईंट फायनान्सेस ह्या सगळ्याला एक इंटेन्सिटी येते आणि त्याला एक असं फेटफुलनेस येतो. म्हणजे नशिबाने काहीतरी घडणार आहे असं वाटायला लागतं किंवा घडतं तसं. तर तो एक अस्पेक्ट येतो. आणि युरानस हा प्लॅनेटच अनएक्सपेक्टेड इव्हेंट्सचा असल्यामुळे आणि तो त्या डेथच्या घरामध्ये असल्यामुळे हे होण्याची शक्यता खूप होती. आणि युरानस हा विमान प्रवास दर्शवतो. इनफॅक्ट सगळ्या एव्हिएशन इंडस्ट्रीलाच युरानस रूल करतो. त्यामुळे युरानस हा विमान प्रवासात असताना हे जर सगळं काही घडणं हे अगदी ऑब्वियस वाटतं. आणि तो वृषभ राशीत आहे. वृषभ रास ही जमीन किंवा लँड दाखवते. त्यामुळे विमानाचा अपघात पण तो जमिनीवर होणे हे खूप सिम्बॉलिक दिसतंय मला ह्या घटनेच्या संदर्भात. आणि जेव्हा युरानस वृषभ राशीत येतो तेव्हा भूकंप, सुनामी किंवा विमानाचे अपघात हे घडू शकतात. ह्याची पॉसिबिलिटी अगदी असतेच. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या कुणाच्या पत्रिकेमध्ये युरानस 8व्या घरातनं जातोय त्याचा अर्थ त्या सगळ्या विमानाचा अपघात होणार आहे असं नाहीये. कारण की ह्या सगळ्या शक्यता आणि त्याच्याबरोबर इतर प्लॅनेटरी अस्पेक्ट हे सगळे तपासून बघायला लागतात. आणि पुन्हा एकदा सांगते की कुठलाही ॲस्ट्रॉलॉजर कुणाचाही मृत्यू प्रेडिक्ट करू शकत नाही किंवा त्या रिलेटेड त्यांनी प्रेडिक्ट करायला पण नाही पाहिजे. पण मग आपण काय बघू शकतो तर ह्या ट्रान्झिटमध्ये आपल्या आतमध्ये काय घडतंय हे बघितलं पाहिजे. तर ही जेव्हा ट्रान्झिट चालू होती तेव्हा कदाचित त्यांना खूप इम्पल्सिव्ह वाटत होतं. अस्वस्थता असेल कदाचित. कुठल्याही रेस्ट्रिक्शन्स नको वाटतात अशा वेळेस किंवा ऑब्लिगेशन्स मधनं बाहेर पडावं असं वाटतं. आणि हा मग एक्स्ट्रीम अस्वस्थता जी काही आलेली आहे त्यामुळे मग आपण ह्या बाहेरच्या जगातल्या ऍक्सिडेंट सारख्या घटना अट्रॅक्ट करतो. कारण ती जी अस्वस्थता असते ती त्या घटनांशी अलाइन होते आणि मग त्या घटना आपल्या आयुष्यात घडतात. तसंच दुसरा आस्पेक्ट असा होता की हाच युरानस पत्रिकेतल्या मंगळाला स्क्वेअर करतोय आणि पत्रिकेतला मंगळ सिंह राशीत आहे, 11व्या घरात आहे. आणि याचा परिणाम असा होतो की खूप इम्पल्सिव्ह वाटतं किंवा काही घाईघाईनं निर्णय घेतले जातात आणि त्याचा परिणाम भोगायला लागतो. बऱ्याचदा हे सगळे इफेक्ट्स अनकॉन्शियस लेवलला होत असतात. त्यामुळे आपल्याला ते जाणवत नाहीत. आपण त्याचमुळे ही अनकॉन्शियस इरप्शन ऑफ एनर्जी असं असू शकतं. म्हणजे आतमध्ये दाबून ठेवलेल्या
त्या एनर्जीचा, अस्वस्थ एनर्जीचा बाहेर स्फोट होतो. आणि मग त्याचा परिणाम म्हणून असा एखादा अपघात की जो आपल्यामुळे नाही घडत, आपण ड्राईव्हही करत नसतो, आपण त्याचा पार्टही नसतो, पण आपण त्या अपघाताचा पार्ट होतो, आपल्याला तो अपघात होतो, हे अशा घटना घडू शकतात. किंवा अचानक एखादी सर्जरी पण घडू शकते. आणि हे अपघात काय किंवा सर्जरी काय, हे कशामुळे होतं, तर ती अस्वस्थ एनर्जी आपण आतमध्ये दाबून ठेवलेली असते त्यामुळे. तसंच हाच युरानस पत्रिकेतल्या चंद्र आणि कायरॉनची जी युती आहे, त्याला पण स्क्वेअर करतोय, चॅलेंज करतोय. ही युती कुंभ राशीत आहे, 5व्या घरात आहे. त्यामुळे घरामध्ये किंवा इमोशनल लाईफमध्ये डिस्ट्रप्शन्स होऊ शकतात. खूप अस्वस्थ, पुन्हा एकदा अस्वस्थता बाहेर येतेय. इमोशनल फ्रीडम असावा, ऑब्लिगेशन्स नसावेत असं वाटतंय, किंवा सडनली घरामध्ये पण बदल होऊ शकतात. तसंच ट्रान्झिटिंग राहू जो आहे तो पत्रिकेतल्या मंगळाला अपोज करतोय. त्यामुळे एक प्रकारे आतमध्ये असं द्वंद्व चालू असू शकतं, की ज्याच्यात आपण अग्रेशन, अँगर याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय, आणि नाही जर का ते नीट हँडल झालं किंवा कंट्रोल झालं, तर त्या ऊर्जेचा पुन्हा एकदा बाहेरच्या जगामध्ये काहीतरी स्फोटक परिणाम होऊ शकतो. तसंच ट्रान्झिटिंग बुध जो आता मकर राशीत आहे, तो पत्रिकेतला बुध आणि युरेनसची जी युती आहे त्याला अपोज करतोय. पुन्हा एकदा ही ट्रान्झिट पण हेच दाखवते की हाय टेन्शन पिरियड, मेंटली रेस्टलेसनेस दाखवत आहे. सो आणि अजून एक ट्रान्झिट आहे की युरेनस जो 8व्या घरात आहे आता, तो पत्रिकेतल्या गुरुला अपोज करतोय. पुन्हा तेच दाखवतंय की एक पर्सनल फ्रीडम असावा याची एक इंटेन्स गरज इथं दिसतीये, आणि त्यामुळे मनामध्ये द्वंद्व चालू असणार आहे. तर हे सगळे ॲस्पेक्ट हेच दाखवतात की अनकॉन्शियसली कदाचित एक एक्स्ट्रीम अस्वस्थता होती, आणि त्यामुळेच हा आउटर ॲक्सिडेंट अट्रॅक्ट झाला आहे त्यांच्या आयुष्यात. आता कोणत्याही नेत्याचा मृत्यू होतो तेव्हा केवळ त्याची पत्रिका बघून उपयोग नसतो, तर तो ज्या प्रदेशाचा, राज्याचा नेता आहे, त्याची पत्रिका पण बघायला लागते. म्हणजे या केसमध्ये आपल्याला महाराष्ट्राची पत्रिका पण बघायला लागणार आहे. कारण ते एक सिम्बॉलिझम असतं. त्या राज्याच्या दृष्टीने ते काहीतरी एक क्लोजर होणार असतं. तर ते आपण बघूयात. तर महाराष्ट्राच्या पत्रिकेत ट्रान्झिटिंग केतू जो आहे, तो पत्रिकेतल्या प्लुटो जो सिंह राशीमध्ये आहे, त्याच्याशी युती करतोय. तर सिंह राशीतला प्लुटो कुठल्याही राज्याच्या किंवा देशाच्या 8व्या घरामध्ये हेच दाखवतो, की घराणेशाही आहे, किंवा एक डायनेस्टी ज्याला म्हणतो किंवा लिगसी ज्याला म्हणतो, त्या रिलेटेड पॉवर दाखवतो. प्लुटो हा पॉवरचा प्लॅनेट आहे, त्यामुळे तो ही घराणेशाहीची पॉवर दाखवतो. आणि केतू बरोबर 8व्या घरात युती झाल्यामुळे त्या घराणेशाहीच्या पॉवरमध्ये एक कार्मिक टर्निंग पॉइंट आला आहे असं दाखवतोय. आणि एक प्रकारे क्लोजर झालंय. म्हणजे आता ही जी काही लिगसी आहे, ही जी काही घराणेशाही आहे, डायनेस्टी आहे, त्याचे जे काही आता जे काही पॉवर असणार आहे ती पहिल्यासारखी असणार नाहीये. आणि त्याचंच एक सिम्बॉलिक आउटर एक्सप्रेशन म्हणजे हा अपघाती मृत्यू असू शकतो. आता ट्रान्झिटिंग शनी आणि नेपच्यूनची जी मीन राशीतली युती आहे ती पत्रिकेतल्या केतू बरोबर युती करते. त्यामुळे ही युती हेच दाखवते की अख्खा महाराष्ट्र हे दुःख अनुभवतोय. खूप एक प्रकारे हळहळ आहे, डोळ्यात पाणी आहे, खूप दुःख अनुभवायला लागतंय महाराष्ट्राला. त्या पत्रिकेमध्ये तेच दुःख ते दिसतंय या ट्रान्झिटमुळे. आणि एक जनरल थोडंसं बरं वाटावं म्हणून ही ट्रान्झिट सांगते की पत्रिकेतल्या जे डिसेंडंट म्हणजे लग्न राशीचे जे अपोजिट स्थान असतं, 7वं घर असतं, त्याला गुरु, मिथुन राशीतला गुरु युती करतोय. हे चांगलं आहे. त्यामुळे फॉरेन अफेअर्स, काही ग्लोबल आणि नॅशनल लेवलचं कम्युनिकेशन किंवा पार्टनरशिप, पब्लिक रिलेशन याच्यामध्ये खूप चांगली ग्रोथ होणार आहे. हे 7वं घर जे असतं ते आपलं जनता, सामान्य जनता पण दाखवू शकतं, किंवा आपण ज्यांच्याशी संबंध ठेवणार आहोत, अलाईज, ते पण दाखवतं. त्यामुळे इम्पॉर्टंट निगोसिएशन्स होऊ शकतात, डिप्लोमॅटिक ब्रेकथ्रूज मिळू शकतात, किंवा काही पब्लिकली डिसएग्रीमेंट्स पण होऊ शकतात. तर ह्या सगळ्या अनालिसिसचा अर्थ हाच आहे की राज्याचा कारभार चालूच राहणार आहे, पण एका लिगसीचा, एका डायनेस्टीच्या पॉवरचा एक दुर्दैवी अंत झाला आहे, आणि आपण सगळेच जण या धक्क्यातून अजून सावरतो आहोत. तर देवाकडे हीच प्रार्थना आहे की माननीय अजितदादा पवार यांच्या आत्म्याला सद्गती लाभो.